बरेच जण मला विचारतात की फळांचा ज्यूस आणि स्मूदीज मध्ये काय फरक आहे. तर फळांच्या ज्यूसमध्ये आपण काय करतो ना, की फळ घेतो, त्याचा ज्यूस काढतो, तो गाळतो. त्या गाळल्यामुळे सगळा फायबर कंटेंट निघून जातो आणि काय उरतं तर सिंपल शुगर्स. स्मूदी म्हणजे काय असतं, तर स्मूदीमध्ये बऱ्याच भाज्या असतात, थोडी फळं असतात, त्याच्यामध्ये तुम्ही नट्स टाकू शकता, नारळ टाकू शकता, आमंड मिल्क टाकू शकता, ओट्स टाकू शकता, शहाळ्याचं पाणी टाकू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून आपण ती स्मूदी बनवू शकतो. तर पण एक लक्षात ठेवा, की तुम्ही जर का भाजी आणि फळं घेत असाल तर त्याच्याबरोबर दूध मिक्स नका करू. कारण हे कॉम्बिनेशन बरोबर नाहीये आणि लॉंग टर्ममध्ये ह्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह इश्यूज दिसून येतात. तर मी एक एक्झाम्पल देते, कशी बनवू शकतो आपण. तर दुधी घ्या, थोडा पुदिना घ्या, त्याच्यामध्ये थोडा पालक टाकू शकता. आता आवळा आणि हळदीचा सीझन आहे, तर एक आवळा आणि थोडीशी हळद घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही गाजरही घेऊ शकता. एक संत्र घ्या आणि त्याच्यामध्ये 4 बदाम टाका आणि त्याची तुम्ही स्मूदी बनवू शकता. अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशनशी तुम्ही स्मूदी बनवून घेऊ शकता.